नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर नगर विकास विभागाचा सुधारित आकृतीबंध जो आहे तर तो मंजूर झालेला आहे। त्याच्या संबंधीचा जीआर जो आहे तो आलेला आहे बघा। नगर विकास विभाग 23 सप्टेंबर 2025 रोजी यांचा हा जीआर आलेला आहे आणि या जीआर नुसार जे आहे तर यांचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे। याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एकूण किती पदांसाठी मान्यता मिळालेली आहे, मंजूर पद किती असणार आहेत आणि जाहिरातींची नेमकी कशी संभाव्यता असणार आहे आणि याचं आणि नगर परिषदेचं काही नातं आहे का, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही देखील सरस या भरतीसाठी जर तयारी करत असाल तर त्याची लाईव्ह स्वरूपाचे बॅच जे आहे इग्नाइट अकॅडमीने लॉन्च केलेली आहे। मित्रांनो 2023 मध्ये जेव्हा ही सरळ सेवा भरती मोठ्या प्रमाणात झाली होती त्यावेळी महाराष्ट्रातून सर्वात जास्त निवड जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून जे आहे तर ते आपण इथं दिलेली होती। 2025 मध्ये पण सर्वात जास्त आणि योग्य मार्गदर्शन करणारी अकॅडमी म्हणून आपलंच नाव आहे आणि याच्यासाठीच आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे जी तुम्हाला आगामी तलाठी, मनपा, नगर परिषद सर्व सरळ सेवेसाठी म्हणजे टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार सर्वात बेस्ट असणार आहे। म्हणून आजच तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करू शकतात। बॅच जॉईन करताना जर GM10 नावाचा एक सिक्रेट कोड यूज करत असाल तर तुम्हाला इथं 10% सूट जी आहे तर ती मिळणार आहे प्राइसवर। चला तर मग आपण डायरेक्टली या जीआर कडे जाऊया। सगळ्यात आधी मी आजच सकाळी गेलो त्या पॅलेस बसलो होतो तेव्हाच ते मुलं चर्चा करत होते, सर ते नगर परिषदेचा जीआर आलाय आणि नगर परिषदेची ऍड कधी येणार आहे। तर मी बघितलं नव्हतं, मग मी बघितलं तर मित्रांनो हा नगर विकास विभाग आहे मित्रांनो आणि ते नगर परिषद वेगळे हा हे दोन वेगवेगळे बरं का, ह्याचा आणि याचा काही संबंध नाही, हे वेगळं आहे। नगर परिषदेचा ते आकृतीबंध वगैरे ते त्यांचं वेगळं डिपार्टमेंट हे वेगळं आहे, लक्षात घ्या यांच्या अंडर असतील। बट नगर परिषदेचा हे वेगळे, हे ऑफिस साठी त्यांनी मागून घेतले, नगर विकास विभागाच्या ऑफिस साठी त्यांनी मागून घेतलेलं आहे। तर हे नगर परिषदेचा आकृतीबंध ही वेगळी काही कन्सेप्ट आहे मित्रांनो ही, आणि ती हे करू नका, रिलेट करू नका, त्याची जाहिरातीचा याचा काही संबंध नाही। सध्या तरी नगर परिषदेच्या जाहिराती संदर्भात कुठलीही अपडेट नाही, हे लक्षात घ्या। ओके चला 23 सप्टेंबरला आलेले याच्यात काय म्हटले ते बघूया बघा। नगर विकास आराखडा नगर विकास विभाग खुद्द म्हणजे त्यांचं मेन ऑफिस तर त्याचे 227 पदांचा उच्चस्तरीय समितीद्वारे 13 जुलै 2023 रोजी बैठक झाली। या 227 पैकी 2 पद ही रद्द करण्यात आलेली होती आणि 11 पद नव्याने तयार करण्यात आलेली होती। मग असे जवळपास 236 पद झाली, ज्याच्यामध्ये 209 पद ही रेग्युलर म्हणजे सरकारी कर्मचारी असतील आणि 27 पद जी असतील तर ते कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने आउटसोर्स जे आहे तर ती करण्यात येतील। तर अशा पद्धतीने होतं। आधी याचा 197 पदांचा होता परंतु ते नाही झालं। आता या 236 पदांच्या सुधारित आकृतीबंधास शासनाकडून जे आहेत तर ती इथं मान्यता देण्यात आलेली आहे। त्यासोबतच 2 पद ही रद्द करण्यात आलेली। कोणती 2 पद बघा, उपसंचालक सांख्यिकी S20 ची वेतन श्रेणी होती ते रद्द झालेले, एकच पद होतं रद्द झालं। नाईक नावाचं पद होतं S3 ची वेतन श्रेणी होती, हे पण पद रद्द झालं। तर असे हे 2 पद यांच्यामधनं डायरेक्टली काढून जे आहे त्यांनी टाकलेले आहे। पुन्हा आता त्यांनी काय केलेलं आहे की गट क च वाहन चालक हे पद आणि संवर्गातील 3 पद म्हणजे ड्रायव्हरचे 3 पद आणि गट द बहुउद्देशीय कर्मचारी 24 तर अशी 27 पद ही आता मृत संवर्ग म्हणून घोषित केलेली आहेत आणि ही आगामी काळात बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात यावी। मृत संवर्ग घोषित केलेली म्हणजे काय की आता त्या पदावर जे कार्यरत आहेत त्यांना सगळ्या लाभ वगैरे भेटेल, पण भविष्यात जे काही पद रिक्त होतील तर त्या रिक्त पदांवर मात्र त्यांना नवीन भरती करता येणार नाही। ते डायरेक्टली तुम्हाला प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला द्यावा लागेल। तो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला वाहन चालक काय ते गट शिपाई असेल, बहुउद्देशीय कर्मचारी असेल तर तो तुम्हाला पुरवणार आहे, हे तुम्ही इथं लक्षात घ्या। बघा इथं वाहन चालक अशी 27 पद ही आउटसोर्स केलेली आहेत मित्रांनो, गटची पद ऑलरेडी त्यांनी आउटसोर्स केलेली आहेत। ओके तर हे जीआर संपलेला। आता आपल्याला आकृतीबंध दिसतो हा 23 सप्टेंबर 2025 सोबतचे हा 10/11/2003 चा अन्वय आपल्याला आकृतीबंध दिसतो, पण हा आपल्यासाठी महत्वाचा नाही मित्रांनो। आपल्यासाठी कोणता महत्वाचा आहे हा 23 सप्टेंबर 2025 रोजी सोबतचं सुधारित आकृतीबंध, हा आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे। बघा याच्यातून जर पहिले 2 पद पाहिले बघा, अप्पर मुख्य सचिव आणि प्रधान सचिव, हे काय संवर्ग पद आहे। संवर्ग पद म्हणजे काय ते IS लेवल साठी जे आहेत तर ते राखीव असतात, त्यांच्यासाठीच राखीव असतात, त्यांच्याशिवाय दुसऱ्याला देता येत नाही। त्याच्यानंतर सहसचिव S27 ची वेतन श्रेणी 1 पद इथं मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याच्यानंतर बघा हे 1 पद आलेले नव्याने तयार करण्यात आलेलं पद आहे अवर सचिव, तर याची अवर सचिवची 12 पद जी आहेत तर ती तयार करण्यात आलेली। त्यासोबतच कक्ष अधिकारी S17 ची वेतन श्रेणी आहे, 24 पद असणार, आता 30 होऊन जातील, एकूण 24 नवीन तयार केलेले, 6 आधीची, तर असे हे
30 पद आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे काय आपलं एएसओचं पद मित्रांनो, एएसओचं पद. तर S16 ची वेतन श्रेणी आहे 44,900, 1,42,400. बघा याची किती पदं असतील आता 50 पदं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर लिपिक टंक लेखन आपलं S6 हे MPSC मार्फत भरलं जातं 68 पद 68 पद. आता पुढची ही जी काही पद आहेत ना मित्रांनो बघा, वाहन चालक असेल, हवालदार असेल, नाईक असेल, चक्रमुद्रुक असेल, काय चक्रमुद्रुक, झेरॉक्स मशीन चालक आणि शिपाई, ही सर्व पद काय केलेली इथं मृत संवर्ग म्हणून घोषित केलेली आहेत. आगामी काळात ही भरता येणार नाही शासनाला. ही सर्व पद काय करावी लागेल, आउटसोर्स पद्धतीने भरावी लागणार आहे. तर असे हे किती होऊन जातील 236 चा हा आकृतीबंध जो आहे तर तो इथं मंजूर करण्यात आलेला आहे. आता इथं लक्षात घ्या, इथं कुठल्याही पद्धतीचं रिक्त पद सध्या किती तर ते आपल्याला इथं सांगितले नाही, कारण की हा आकृतीबंधाचा होता. म्हणजे आता याची पुढची स्टेप्स काय असेल मित्रांनो लक्षात घ्या. आता या विभागातील जे काही रिक्त पद असतील तर ती रिक्त पद जे आहे ना तर ती काढण्यात येतील आणि रिक्त पद पाठवण्यात येतील. फॉर एक्झाम्पल एएसओचं रिक्त पद आहे ना तर MPSC ते ग्रुप बी मध्ये जाईल. त्याच्यानंतर लिपिकचं जे पद आहे तर ते ग्रुप सी मध्ये जाईल. म्हणजे याची काय अशी विशेष वेगळी भरती निघणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. याची काही नगर विकास विभागाच्या नावाने एक जाहिरात आली तसं नाही होणार. सरसेवेमध्ये याची जाहिरात कुठे येईल मित्रांनो, याचे कारण की एएसओचं पद ए ग्रुप बी ला दिलेलं आहे आणि लिपिकचं पद ए ग्रुप सी ला दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही पद आहेत ते बाकीचे काही राज्यसेवेचे काही प्रमोशनचे पद आहेत. म्हणजे याची कुठल्याही पद्धतीची जाहिरात जी आहे तर ती आगामी काळात येणार नाही. याची जाहिरातीचे जे काही रिक्त पद असतील ना तर ती सर्व रिक्त पद तुम्हाला कशात बघायला मिळतील, रिस्पेक्टिव्ह एक्झाम मध्ये. जसं की राज्यसेवेची एक्झाम मध्ये काही महत्वाची पद असतील ती भरली जातील S20 वाली. एएसओ हे पद असेल तर ते ग्रुप बी मध्ये भरलं जाईल. लिपिकचं पद हे ग्रुप सी लिपिक टंक लेखनची परीक्षा होते त्याच्यातनं भरलं जाणार आहे मित्रांनो. आणि हे आणि नगर परिषदेचा संबंध, आणि नगर परिषद ही वेगळी कन्सेप्ट आहे, नगर परिषदेचा वेगळा आकृतीबंध आहे. तर त्याच्यानुसार ती त्यांची पदं जी आहेत तर ते भरण्यात येतील. त्यासोबतच आगामी काळात तलाठी भरती होणार आहे तर ती मात्र जिल्हानिहाय होणार आहे. आणि याचे जेवढे काही पेपर झालेले होते मित्रांनो मागच्या वेळी जवळपास 57 शिफ्टच्या प्रश्नपत्रिका होतात तर याचे 5,700 प्रश्नसंचांचं आपलं हे पुस्तक आपण लॉन्च केलेले आहे. तलाठी भरतीमध्ये खात्रीशीर गुण मिळवायचे असेल तर हे सर्वात विश्वसनीय पुस्तक आहे की 5,700 प्रश्नांची जर तुम्ही तयारी केली तर TCS पॅटर्नला तुम्ही डायरेक्ट क्रॅक करून टाकतात. आणि TCS चे बरेचसे प्रश्न याच्यातनं भविष्यात रिपीटही होतात. डिटेल एक्सप्लेनेशन दिलेले. तर हे पुस्तक तुम्ही आजच जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.